होणारच होतो. छान. या नंदाने ना सगळा उखळ घालून ठेवलाय. अरे गरज काय होती त्या सावीची DNA टेस्ट करायची. स्वतःच तोंड काळं करून घेणार आहे ते, लक्षात ठेव. अरे सावित्री त्या भीमाबाईची पोर आहे. मग असू दे ना, म्हणून का स्वतःच्या बापाचा माल समजले काय ती? मला सांग, हे सगळं सांभाळलंय कुणी? माझ्या बाप्पानं. एवढा सगळा टोळा सांभाळणं काय सोपं वाटलं तुला? हलकं काम आहे ते. बाया बायलात पण मध्येच आला, बसला सगळ्या संपत्तीवर पाणीसारखा चिकटून. पण आता तो पण वारस नाही ना. मग मला सांग, ह्या सगळ्या मालमत्तेवर कोणाचा अधिकार पाहिजे? माझा, विद्याधर दादाचा आणि प्रियाचा. हे सगळं मी त्या सावीच्या घशात जाऊन देणार नाहीच. काय बी होते मग. हे बाबाई, त्या नंदासारखा काहीतरी घोळ करून ठेवशील, एक न धड भाराभर चिंदे होतील. ए बदलू, ऐक माझा रे, काहीच हाताला लागणार नाही. आमा माय त्या सावीला तांदळातला खडा फेकून देतात तशी या घरातनं बाहेर फेकून दिले ना, नाव बलराम लावणार ना. अर्जुन साहेब, काय चाललं होतं? अरे इलेक्शन बद्दल चर्चा सुरू होती, नियोजन वगैरे. आता जस्ट मीटिंग झाली आमची. हो ना? झाली मीटिंग? माझी रामा फडके, आपण भेटूयात. मला थोडं मनालीशी बोलायचं होतं, आपण भेटू नंतर. ठीक आहे, मग आपण निघूयात. चालेल. भेटू नंतर आणि मग काय पुढचं असेल ते नियोजन वगैरे सगळं करून घेऊ, नाही का? हा, चला 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 निघूया. काय चाललं होतं? अरे सांगितलं ना, चर्चा सुरू होती. मनाली, खोटं नको बोलूस माझ्याशी. काय खोटं बोलते? अरे आजी काका आत्ता गेले, नाही तर त्यांनीच तुला सांगितलं असतं. तुला माहिती आहे ना, मला खोटं बोलणारी माणसं आवडत नाही. तुझे काय बोलत होतीस ना, ते मी स्वतःच्या कानांनी ऐकलं. का केलंस असं? का सांगत होतीस सावित्रीबद्दल सगळ्यांना? मुळात तुला अधिकार कोणी दिला सावित्रीबद्दल बोलण्याचा? तू एवढा का चिडतोयस? पण तिच्यामुळेच तुझी अवस्था झाली ना. स्वतः जाऊन महालात राहते आणि तुला झोपेत टाकली तिने. तिचं खरं रूप काय आहे ना, हेच सांगत होते सगळ्यांना. काय चुकलं माझं? आणि अर्जुन, सत्य कधी ना कधी लोकांसमोर येतच. ते जगापासून कधीच लपून राहत नाही. तुझ्या समोर आलंच ना. तिची खरी लायकी काय आहे ना, हेच दाखवून दिलं मी. ज्या बाईला देवी म्हणून डोक्यावर नाचवत होते, ती खरी कोण आहे हे माहितीच नव्हतं त्यांना. तुला तरी माहिती आहे सावित्री नक्की कशी आहे? आणि मुळात या सगळ्यांना सांगणारी तू कोण आहेस? एवढी मोठी फसवणूक केली आहे तिने तुझी, जगाला कळायला नको? मला नाही फरक पडत. आमच्या गोष्टी अशा जगाला सांगणारी तू कोण आहेस? तुला अधिकार नाहीये, तो कधीच नव्हता, नसणार आहे, कळलं? एक गोष्ट लक्षात ठेव, आजपर्यंत तू आउट ऑफ द वे जाऊन जी काय माझी मदत केलीस ना, त्यासाठी मी ऋणी आहे तुझा. हा, पण सावित्रीबद्दल वाईट बोलताना दिसलीस ना, उपकार विसरून जाईल मी. ती माझी गुन्हेगार आहे ना, मी बघून देईन काय करायचं ते, कळलं? तुझा काही संबंध नाहीये या सगळ्याशी, नको पडूस यात. तुला पहिलं आणि शेवटचं सांगतोय मनाली, चार चौघांमध्ये तिची बदनामी करताना दिसलीस किंवा माझ्या कानावर जरी आलं ना, ते माझ्या इतका वाईट माणूस कोणीच नसेल, एवढं लक्षात ठेव. साऊ,
अजून किती वेळा असा आबोला धरणार आहेस? एवढी मोठी काय चूक केली आहे मी? तू माझ्यावर अशी फुगून बसले असते. तुझ्या संग खोटं बोललो एवढंच नव्हतं, तू बी माझ्या संग खोटंच बोललीस की. मी काय खोटं बोलले? अगं साऊ, मी तुला इतक्या वेळा फोनवर विचारलं, साऊ तू कशी आहेस, अर्जुनराव कसे आहेत, तुमचं कसं चाललंय, काय काय उत्तर दिस लक्षात आहे ना? आम्ही मोठ्या बंगल्यात राहतोय, सुखाचा संसार सुरू आहे आमचा. खोटंच होतं ना हो सगळं? हो, मी बोलले खोटं, पण ते मुद्दाम नव्हतं. तुझी काळजी वाटत होती म्हणून नाही बोलले. आणि तुला सगळं खरं सांगितलं असतं आणि तू पटकन सगळं सोडून आला असतास तर याची भीती होती मला. आणि खरं म्हणजे मदर माऊलीला तुझी जास्त गरज होती तेव्हा मामा. मग मी तर कुठं मुद्दाम लपवून ठेवलं होतं सगळं? त्यामागे बी काहीतरी कारण होतंच की. मग मी पण असं फुगून बसू का तुझ्यासारखं? हे बघ साऊ, गेल्या काही दिवसात आपण सगळ्यांनीच एकमेकापासून लई गोष्टी लपवल्या. फिट्टमपाट झाली समज आणि सोड की राग या मामावरचा. सावे, सावे, मी आत्ताच त्या बलरामला आणि विश्वंभरला बोलताना ऐकले त्यांचं काहीतरी नवीन कारस्थान शिजायला लागले. कसलं कारस्थान? काय झालं? अगं, तो बलराम विश्वंभरला डायरेक्ट म्हणत होता की तांदळात खडे काढतात ना तसं सावीला या घराबाहेर काढतो का नाही ते बघाच म्हणून. आपल्याला ना त्यांच्या मनात काय चाललंय नाही कळायला पाहिजे बघ. थांब चमके, मला जरा विचार करू दे. हे बघ साऊ, ही विचार करायची वेळ नाही आहे. आपण तिघं पुन्हा एकत्र रावलोय. आपण तिघं मिळून यासनी नडूया. या नाठाळ लोकांच्या माती काठी हाणालाच लागणार आहे. काय ग चमके? नाही मामा, मी तयार आहे. मी पण. पलीकडच्या गावात जायचं असेल तर आधी अलीकडच्या गावात घुसायला लागतं, तेव्हाच आपोआप रस्ता मिळतो. म्हणजे त्या रेम्या बलरामच्या डोक्यात काय चाललंय हे जर कळून घ्यायचं असेल तर आधी विश्वंभर पर्यंत पोचायला लागतं. त्यासाठी काय करायचं हे मी सांगते तू. आईसाहेब, आत येऊ? दीपकराव, या या. कधी आलात गावावरून? हे काय मगाशी चालू. बरं वाटलं तुम्हाला बघून. मी आता आलोयच तर माझ्या आजचं चमचमीत मेजवानी होऊन जाऊ दे की. दीपकराव, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलंय तुम्ही आता आचारी नाही आहात, व्यायी आहात आमचे. सिद्ध कोणतं झालंय अजून? अजून सिद्ध व्हायचंय. सावित्री या घरची लेक आहे की नाही तर ठरायचंय. डीएनए टेस्ट व्हायची आहे ना कृष्णाई? हा, मग त्याच्यानंतर तुम्ही करा काय मान सन्मान करायचा आहे तो करा. तो वर यांची लायकी या घरात नोकराचीच राहील. नंदा, काय बोलतेस? सावित्रीचे मामा आहेत ना ते. नाही नाही आईसाहेब, असू दे की, होऊ दे त्यांच्या मनासारखं. आणि मी काय काम करायला लाजत नाही. आणि ते काय जेवण करायला काय विद्या म्हणायला लागतंय काय? हा, करतो की जेवण सगळं. नाही दीपकराव, त्यासाठी दुसरी लोक आहेत. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? हो आईसाहेब, आपल्या लोकांसाठी कसला आलाय त्रास? मस्तपैकी जेवण करतो बघा. दीपकराव, आम्ही नाही म्हणालो ना? अजिबात नाही. बरं, सगळं जेवण राहू दे. मस्तपैकी भजी करतो. भजी, हा, सगळ्यांना माझ्या आजची भजी आवडतात. तेव्हा तर नाही म्हणू नका. ठीक आहे, आता तुमची एवढीच इच्छा आहे तर करा भजी. ठरलं तर मग आज दीपकराव भजी करतील.